नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण महाराष्ट्र स्टेट 2026ची प्रिपरेशन मॅनेजमेंट सब्जेक्टमधून करत आहेत तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर राहणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे मोस्ट एक्सपेक्टेड MCQs जे आहे याला आपण डिस्कस करणार आहे. सुरुवात करूया. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज कंपल्सरी फॉर मानव संसाधन नियोजन जे आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे का बरं कंपल्सरी आहे. इफेक्टिव्ह एम्प्लॉई डेव्हलपमेंट प्रोग्राम, नंतर बेस फॉर रिक्रुटमेंट, बेस फॉर सिलेक्शन पॉलिसी आणि ऑल ऑफ द अबव. सो ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय की तुम्ही काय करता, आपल्याकडे किती लोकांची गरज आहे, आपल्याकडे किती लोकांच्या कामाला ठेवले पाहिजे याच्या संबंधी जी प्लॅनिंग केलं जाते त्याला आपण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणतो. ठीक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्लॅनिंगला अजून एक शब्द आहे, तो पूर्वीच्या काही मॅन पॉवर प्लॅनिंग या नावाने ओळखल्या जायचा. तर इफेक्टिव्ह एम्प्लॉई डेव्हलपमेंट प्रोग्राम नंतर बिलकुल आहे. ठीक आहे. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग व्यवस्थित कराल तर तुमचं रिक्रुटमेंट व्यवस्थित होईल, सिलेक्शन व्यवस्थित होईल. तर आपला राईट आन्सर काय बनेल? ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना. जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट 2026ला मॅनेजमेंटमधून क्वालिफाय करण्याच्या इच्छुक आहे त्यांच्या तयारीसाठी बुस्टअप करण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन मॅनेजमेंट, ज्याच्यात आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, फुल सिलेबस बेस मॉक टेस्ट मिळतील विथ एक्सप्लेनेशन, वीकली टेस्ट मिळतील, PYQs आपल्याला मागील 10 वर्षाचे MCQ एक्सप्लेनेशन सोबत मिळतील, 4000+ MCQs आणि पेपर 2ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 फ्री मिळेल विथ ऑल सेफ फॅसिलिटीज. तर याचा जो नवीन बॅच आहे तो 4 मे पासून स्टार्ट होतोय, तर आपण याला जॉईन करा. फीस इज 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला दोन्ही पेपर मिळून जातील. आणि ट्रस्ट मी स्टुडंट्स, याला जर आपण जॉईन करता तर आपल्याला ॲडिशनली काही करायचं नाही आहे, पूर्ण चांगलं प्रिपरेशन आपल्याकडून करून घेण्यात येईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही नेटची प्रिपरेशन करत असाल तर सेटसोबत तुम्हाला नेटची प्रिपरेशनसुद्धा करून देण्यात येईल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. व्हॉट आर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ HRM? डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट अँड अवेकन्ड सेन्स ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, द प्रॉब्लेम ऑफ ह्युमन, हाऊ द available human resource could be effectively minimize the cost and maximize the production. नंतर टेक्निकल फॅक्टर्स अवेकनिंग अमंग्स द वर्कर, ॲटिट्यूड ऑफ द गव्हर्नमेंट, कल्चरल अँड सोशल सिस्टम आणि डी आहे ऑल ऑफ द अबव. सगळ्यात पहिले काय की ग्रोथ ऑफ HRM साठी काय जबाबदार आहे, तर डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट डेव्हलप झाल्याने ह्युमन रिसोर्सची ग्रोथ होईल असं नाही आहे. प्रॉब्लेम ऑफ हाऊ द अवेलेबल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स तुमच्याकडे कितपत अवेलेबल आहे त्याला व्यवस्थित त्याचा यूज करणे. ठीक आहे. कॉस्ट कमी करणे आणि प्रोडक्शन चा जो खर्च आहे त्याला मिनिमाइज करणे आणि मॅक्सिमाइज प्रोडक्टिव्हिटी गेन करणे. तिथे प्रोडक्शनमुळे हा ऑप्शन गेला. आता टेक्निकल फॅक्टर्स अवेकनिंग अमंग्स द वर्कर. ठीक आहे. वर्करला टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे. त्यांच्यात काम करण्याचा ॲटिट्यूड बिल्ड झालं पाहिजे. गव्हर्नमेंटनी त्यांना सपोर्ट केलं पाहिजे आणि कल्चरल आणि सोशल सिस्टमनी पण त्याला सपोर्ट केला पाहिजे. तर ऑप्शन नंबर सी इथे राईट आन्सर बनेल. टेक्निकल फॅक्टर्स अवेकनिंग अमंगस्ट वर्कर, ॲटिट्यूड ऑफ गव्हर्नमेंट, कल्चरल अँड सोशल सिस्टम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. whom does ह्युमन रिलेशन अप्रोच रिफर्स टू? ह्युमन रिलेशन अप्रोच कशाशी संबंधित आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. वर्कर शुड बी गिवन ह्युमनली ट्रीटमेंट ॲट वर्क, नंतर म्युच्युअल कोऑपरेशन बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई, सॉल्विंग द कॉमन प्रॉब्लेम्स, नंतर integration of people into work situation that motivates them to work together to achieve productivity and also economic, psychological and social satisfaction. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे आपल्याला बेस्ट ऑप्शन निवडायचा आहे. तर वर्कर हू बी गिवन ह्युमॅनिटी, याला तुम्ही ह्युमनली ट्रीटमेंट, तर हे नाही आहे. ठीक आहे. नंतर म्युच्युअल कॉपरेशन बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई इन सॉल्विंग द प्रॉब्लेम. ठीक आहे. कॉमन प्रॉब्लेम सोडवताना एम्प्लॉयरच्या मध्ये प्रॉपर कॉपरेशन असलं पाहिजे. हे सुद्धा ऑप्शन जे आहे ते ह्युमन रिलेशन अप्रोचला फुल्ली डिस्क्राईब नाही करत आहे. इंटिग्रेशन ऑफ पीपल इन टू वर्क. ठीक आहे. लोकांना इंटिग्रेट करणे वर्क सिच्युएशनमध्ये, त्यांना टाईम टू टाईम मोटिवेट करणे, काम की सोबत मिळून काम करा, प्रोडक्टिव्हिटी एनहान्स करणे आणि इकॉनॉमिक सोशल सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळवून देणे. हे आपल्या इथे राईट आन्सर होईल. ऑप्शन नंबर सी विल बी आवर राईट आन्सर. इंटिग्रेशन ऑफ पीपल इन टू अ वर्क सिच्युएशन
that motivates them to work together to achieve productivity and also economic, psychological and social satisfaction. तो ऑप्शन नंबर सी इथे आपला राईट आन्सर बनतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड ऑफ कलेक्शन इन्फॉर्मेशन फॉर जॉब एनालिसिस. जॉब एनालिसिस म्हणजे काय, जेव्हा आपण जॉबची डिटेल स्टडी करतो, इनडेप्थ स्टडी करतो, त्याला आपण त्या प्रोसेसला जॉब एनालिसिस म्हटलं जातं. आता जॉब एनालिसिसचा डेटा गोळा करायचा आहे, तर कोणती मेथड यूज केली जाते. रेशो एनालिसिसचा आपण यूज नाही करणार, ठीक आहे. ऑप्टिमायझेशन मॉडेल पण नाही येणार. ट्रेंड एनालिसिस, या तिन्ही जे आहे त्या तिन्ही कशात यूज होतात, HRP ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये यांचा यूज जो आहे तो एकदा तुम्ही करू शकता. आणि रेशो एनालिसिसचा तर आपण अकाउंटिंगमध्येही यूज करतो. इथे जो जॉब एनालिसिसचा राईट डेटा कलेक्ट करायला सगळ्यात ॲक्युरेट जो इन्स्ट्रुमेंट वापरला जाईल तो आहे क्वेश्चनरी मेथड. ओके, ऑप्शन नंबर ए क्वेश्चनरी मेथड जी आहे ते आपला राईट आन्सर आहे. डॅश प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन द ह्युमन ॲट्रिब्यूट्स इन टर्म्स ऑफ एज्युकेशनल स्किल ॲप्टिट्यूड्स अँड एक्सपिरियन्सेस नेसेसरी फॉर परफॉर्म जॉब इफेक्टिव्हली. जॉब डिस्क्रिप्शन, जॉब स्पेसिफिकेशन, जॉब एनालिसिस, जॉब इव्हॅल्युएशन. तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय विचारलं आहे की इन्फॉर्मेशन देत आहे ह्युमनची ॲट्रिब्यूट्सची, त्याच्या कशाबद्दल, एज्युकेशन्स काय असलं पाहिजे, स्किल काय असलं पाहिजे, ॲप्टिट्यूड काय असलं पाहिजे, एक्सपिरियन्स जे की आवश्यक आहे काम करायला, परफॉर्म करण्यासाठी. तर हे काही जॉबबद्दल तर सांगत नाही आहे ना. जॉब एनालिसिसमधनं नेहमी दोन टर्म्स निघतात. एक असतं जॉब डिस्क्रिप्शन जे जॉबबद्दल सांगतं, आणि एक असतं जॉब स्पेसिफिकेशन म्हणजे जे जॉब करणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगतं, ठीक आहे. तर आता जे स्किल्स, ॲप्टिट्यूड्स आणि एज्युकेशन वगैरे आहे तर हे कशाशी संबंधित आहे, हे जॉबशी संबंधित नाही आहे. स्किल्स रिक्वायर्ड नाही म्हटलं तर इथे जॉब्स होल्डरच्या गुण जे आहे ते तुम्हाला सांगितलं. कारण एज्युकेटेड जॉब तर नाही राहणार ना, एज्युकेशन जॉब तर नाही राहणार, एज्युकेशन जॉब करणाऱ्या व्यक्तीचं राहील, ठीक आहे. तर जॉब स्पेसिफिकेशन ऑप्शन बी इथे राईट आन्सर बनेल. जॉब एनालिसिस म्हणजे इनडेप्थ स्टडी आणि जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमाने तुम्ही जॉबची वर्थ फाइंड आउट करता. तर ऑप्शन नंबर बी आपला राईट आन्सर होऊन जाईल, जॉब स्पेसिफिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, हू लेड द फाउंडेशन ऑफ HRM प्रॅक्टिसेस. एल्टन मायो, रॉबिन्सन, रोहित बिर्जर आणि डिक्सन, नंतर पीटर ड्रकर अँड डोग्लस मॅकगेझर आणि डेव्हिड सी मॅकलन. तर जे फाउंडेशन आहे HRM प्रॅक्टिसचं ते कोणी मांडलं आहे, पीटर ड्रकर आणि डोग्लस मॅकगेझर. ऑप्शन नंबर सी आपला राईट आन्सर इथे होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, हाऊ HRM हॅज बिकम हायली स्पेशलाइज्ड जॉब. HRM जे आहे हे हायली स्पेशलाइज्ड जॉब कसं बनलं. इट इज कन्सर्न विथ ऑप्टेनिंग अँड मेंटेनिंग a satisfied workforce. नंतर it maximizes output and satisfaction of employees. नंतर promote group satisfaction and individual development आणि optimum utilization of manpower by motivation and improving efficiency. तर HRM कसं काय स्पेशलाइज्ड जॉब आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर कन्सर्न विथ ऑप्टेनिंग अँड मेंटेनिंग सॅटिस्फाईड वर्कफोर्स हे याच्याशी संबंधित आहे, ठीक आहे. HRM जी आहे ती स्पेशलिस्ट जॉब याच्यासाठी आहे कारण याच्या थ्रू तुम्ही काय करता, आउटपुट मॅक्सिमाइज करता आणि आपला जो एम्प्लॉई आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन जो आहे तो सुद्धा मॅक्सिमाइज करतात. ग्रुप सॅटिस्फॅक्शन प्रमोट केल्याने HRM स्पेशलाइज्ड जॉब होईल असं नाही आहे. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन पॉवर, ठीक आहे, बाय मोटिवेशन. तर ह्युमन पॉवर नाही, तुमचा एम्प्लॉई सॅटिस्फाईड राहणे जरुरी आहे. तर इथे इट मॅक्सिमाइज द आउटपुट अँड सॅटिस्फॅक्शन ऑफ एम्प्लॉईज. ऑप्शन बी इथे राईट आन्सर होऊन जाईल. ability to perform exceptionally well and increase the stock of targeted resources within the firm is called productivity, efficient, effective, competency. तर जेव्हा व्यक्ती काय करतो की जसं तुम्ही रेग्युलरली 4 तास अभ्यास करता, 4पेक्षा तुमच्यात आता ही स्किल ॲबिलिटी डेव्हलप झाली आहे की तुम्ही 4च्या जागी 6 तास लागोपाठ अभ्यास करत आहे, ठीक आहे, व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेशन होऊन 6 तास अभ्यास करतात. तर दिस इज युअर कोर कॉम्पिटन्सी, ठीक आहे. कोर कॉम्पिटन्सी जी आहे ती तुमच्यात डेव्हलप झाली. तर हे एक्सेप्शनली कॉम्पिटन्सीचा अर्थ हे असतो की जो तुमच्यात आहे, ठीक आहे, सर्वात नसतो, ठीक आहे. सो ऑप्शन नंबर डी जे आहे कॉम्पिटन्सी आपल्या इथे राईट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, व्हॉट इज द स्कोप ऑफ HRM. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉईज फॉर द ग्रोथ. नंतर मेंटेनन्स ऑफ गुड इंडस्ट्रियल रिलेशन्स अँड वर्कर्स, हाय मोराल फॉर हायर प्रोडक्टिव्हिटी. नंतर फर्दर रिसर्चेस इन बिहेवियरल सायन्सेस, न्यू आयडियाज इन मॅनेजमेंट अँड ॲडव्हान्सेस इन द फील्ड ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. तर इथे बेसिकली आपल्याला HRMचा स्कोप तर विचारला आहे, तसं ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इथे एकटं लिहिलं तर हे नाही होणार, ठीक आहे. गुड इंडस्ट्रियल रिलेशन्स हे सुद्धा याच्या स्कोपमध्ये येतं. पण रिसर्चेस जे झाले आहे बिहेवियरल सायन्समध्ये, नवीन आयडियाज काढल्या आहे मॅनेजमेंट आणि ॲडव्हान्सेस इन द फील्ड ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, हे आपल्या इथे राईट आन्सर याचं स्कोपमध्ये येईल. कारण नेहमी
असा ऑप्शन आपल्याला निवडावा लागतो त्याच्यात मॅक्सिमम गोष्टी कव्हर होतात. ठीक आहे, तर ऑप्शन सी इथे राईट आन्सर होते. फर्दर रिसर्चर्स इन बिहेवियरल सायन्स, न्यू आयडियाज इन मॅन मॅनेजमेंट अँड ॲडव्हान्सेस इन द फील्ड ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन करू. MPDQ स्टँड्स फॉर. MPDQचा हे काय बघा, स्टार्ट तर मॅनेजमेंटपासून होईल, तर इथे तर मॅनेजमेंट आणि मॉडर्न लिहिलं आहे. हे दोन ऑप्शन आधीच दिलं. मॅनेजमेंट पोझिशन, मॅनेजमेंट प्रोसेस डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनर आहे, हे पण नाही होणार. दिस इज मॅनेजमेंट पोझिशन डिस्क्रिप्शन क्वेश्चनर आहे. ऑप्शन नंबर ए आपला इथे राईट आन्सर होईल. हा फुल फॉर्म जो आहे तो आपण लक्षात ठेवा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन करू. हाऊ कॅन वी अंडरस्टँड द नेचर ऑफ ह्युमन फॅक्टर. ह्युमन फॅक्टरला कसं समजू शकतात? थ्रू द डिटर्मिनंट्स ऑफ ह्युमन बिहेवियर, नंतर अकॉर्डिंग टू बिहेवियर ऑफ पीपल ॲट वर्क, नंतर the way the management influences an individual and a group, and through the study of human behavior in organization. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादा ह्युमन फॅक्टरला म्हणजे कोण कसं वागतं हे तुम्हाला समजायचं आहे. तर डिटर्मिनंट्स ऑफ बिहेवियरच्या माध्यमाने हे समजलं नाही जाऊ शकत. ठीक आहे, मॅनेजमेंट इंडिव्हिज्युअलला कसं इन्फ्लुएन्स करतं, ग्रुपमध्ये कसं इन्फ्लुएन्स करतं, याचंही ह्युमन फॅक्टर्सची इथे तुम्हाला कळणार नाही. आता उरतं बी आणि डी. तर अकॉर्डिंग टू बिहेवियर ऑफ पीपल ॲट वर्क जास्त बरोबर आहे की थ्रू द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन अ ऑर्गनायझेशन. तर ह्युमन बिहेवियरची स्टडी करून तुम्हाला ह्युमन फॅक्टर नाही कळणार. एक व्यक्ती काम करताना कसं बिहेव करतो आहे ॲट वर्क, त्याचं बिहेवियर काय, याच्यातून तुमच्या लक्षात येतं ह्युमन फॅक्टर. ओके, सो ऑप्शन नंबर बी आपला राईट आन्सर होऊन जाईल. अकॉर्डिंग टू द बिहेवियर ऑफ पीपल ॲट वर्क. The factual statement of duties and responsibilities of a specific job is known as dash. Job description, job specification, job analysis, जॉब इव्हॅल्युएशन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज एका पर्टिक्युलर स्पेसिफिक जॉबच्या आहे, तर त्याला काय म्हणतात? सो दिस इज टर्म्ड एज जॉब स्पेसिफिकेशन नाही होणार. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं. इथे तुम्हाला ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीजच कीवर्ड आहे, तर हे कशात येतं? हे जॉब डिस्क्रिप्शनमध्ये येतं. ऑप्शन नंबर ए जॉब डिस्क्रिप्शन आपला राईट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. स्किल इन्व्हेंटरी, रिप्लेसमेंट चार्ट्स, मार्कोव अनालिसिस, रिग्रेशन अनालिसिस, ऑल आर टाइप्स ऑफ रिडंडन्सी प्लॅन, ट्रेनिंग प्लॅन, रिटेन्शन प्लॅन की फोरकास्टिंग प्लॅन. तर जेवढ्या टेक्निक्स आहेत, जसं स्किल इन्व्हेंटरी अनालिसिस येतं, रिप्लेसमेंट चार्ट म्हणजे कोणाच्या जागी कोणाला ठेवायचं, मॅथमॅटिकल मॉडेल्स येतात जसं मार्कोव अनालिसिस, कॉज अँड रिलेशनशिप आपण रिग्रेशन अनालिसिसमध्ये पाहतो. तर या सर्वांचा वापर करून तुम्ही काय करता? फोरकास्ट करता. ठीक आहे, मॅथमॅटिकली फोरकास्ट करता रिग्रेशन आणि मार्कोचा वापर करून की आपल्याकडे किती लोक रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर डी जो आहे फोरकास्टिंग मेथड इथे आपला राईट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न करू. द प्रोसिजर इन विच रेलेव्हंट इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द जॉब अँड इट्स रिक्वायरमेंट्स इज सिस्टमॅटिकली डिस्कस्ड अँड डिस्कवर्ड अँड स्टेटेड दिस. तर जो प्रोसिजर आहे जिथे रिलेव्हंट इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू जॉब ते कुठे देतात? हे जॉब स्पेसिफिकेशनमध्ये तर जॉब होल्डरची इन्फॉर्मेशन देतात. जॉब क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही कॅटेगराईज करता. जॉब इव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही वर्थ डिसाईड करता. तर ही जी इन्फॉर्मेशन दिली जाते रिलेव्हंट इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू अ जॉब आणि त्याच्या काय काय रिक्वायरमेंट्स आहे अगदी व्यवस्थित दिलं जातं. ते कुठे दिलं जातं? जॉब ॲनालिसिस. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए जे आहे ते आपला राईट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जॉब ॲनालिसिस असो, जॉब डिस्क्रिप्शन असो, जॉब स्पेसिफिकेशन असो, ऑल हे सर्व काय आहे? हे सर्व स्टेटमेंट्स असतात. ठीक आहे, हे सर्व स्टेटमेंट्स असतात आणि हे याचं स्वरूप काय असतो? दीज आर रिटन इन नेचर. ठीक आहे, हे सर्व लिखितमध्ये असतात. ऑप्शन नंबर ए जॉब ॲनालिसिस इथे राईट आन्सर होऊन जाईल. विच पेअर इन ऑर्डर of sequences represents the first and last step in the training and development program. तर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन आहे तर सगळ्यात पहिले नीड ओळखाल की प्रोग्राम डिझाईन कराल. तर प्रोग्राम डिझाईन करू है ना, तर हा कटून हे दोन तर असेच गेले. आता लास्ट स्टेप काय ओळखायचं? लास्ट स्टेप म्हणजे तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम कितपत फायदेशीर राहिला ते एम्प्लॉईच्या दृष्टिकोनाने. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इव्हॅल्युएशन करावं लागेल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण ट्रेनिंग अँड नीड्स डेव्हलपमेंट नीड्स आयडेंटिफाय करू किंवा डिटरमाइन करू आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेपमध्ये त्याला इव्हॅल्युएट करू की आपला ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो किती फायदेशीर राहिला, त्याचं इव्हॅल्युएशननी आपल्याला कळून जाईल. सो ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर होऊन जाईल. डिटर्मिनेशन ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट नीड्स अँड इव्हॅल्युएशन ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. नेक्स्ट क्वेश्चन
दॅट्स ऑल इन टुडेज सेशन विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या. थँक्यू.